नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मैत्रिणींनो, प्रीत व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। या व्लॉगमध्ये आपण मी हळदी कुंकवाची तयारी कशी केली हे बघणार आहोत। इथे मी तीळ आणि गुळाचे कॉइन्स बनवून घेत आहे। गुळ आणि तीळ इथे मी समप्रमाणात वापरलेले आहेत। गुळाच्या पाकात तीळ ओतून घट्ट गोळा होईपर्यंत त्याला ढवळून घेतले। ते गार व्हावेत म्हणून मी असे पोळपटावर चमच्याने ओतून घेऊन गार झाल्यानंतर असे कॉइन बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी काय केलेलं आहे की छोटे छोटे पाउचेस आणून त्याच्यामध्ये हे कॉइन्स अशा पद्धतीने भरून घेतलेत। का तर जेव्हा आपण हे कॉइन्स देत असतो तिळाचे, तेव्हा काय होत असतं की हाताला घाम येतो, ते चिकट होतात, मग खाण्यासारखं राहत नाही। म्हणून मी हे असे पाउचेसमध्ये वाटणं मला सोयीचं वाटलं म्हणून मी ते भरून घेतलेत। त्यानंतर मी हळदी आणि कुंकवाचे सुद्धा असे पाउचेस तयार करून घेतलेले आहेत, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। वाणासोबत तीळ गुळ आणि हळदी कुंकू देणं गरजेचं आहे। आणि ही संध्याकाळची वेळ आहे। मी आलेल्या माझ्या मैत्रिणींना हळदी कुंकवाच्या वेळी समोस्यासोबत स्वीट म्हणून गुलाबजामुन दिले होते, तर मी गुलाबजामुन घरीच बनवले होते। तर अशा पद्धतीने मी ते करून घेतलेले आहेत। आणि ही माझी हळदी कुंकवा दिवशीची तयारी आहे। मी हळदी कुंकवाचे पाउचेस असे सजवले होते। इथे मी एका ताटात पान, सुपारी, बडीशोप, हळदी कुंकू आणि वाटायला तिळगुळ एकत्र ठेवलेले आहेत। दिसायला पण ऑर्गनाइज दिसतं आणि वाटायलाही सोपं पडतं। हे अशी गुलाबाची फुलं मी माझ्या मैत्रिणींना द्यायला आणली होती। आणि माझ्या घरामध्ये असं एक छोटंसं कोपरा आहे, तिथे मी छोटीशी सजावट केलेली आहे। तुम्हाला कशी वाटते सांगा। धान्याची रांगोळी आहे, त्याच्यामध्ये मसूर डाळ, गहू, तांदूळ आणि नाचणीचा वापर केलेला आहे। आणि गुलाबाची फुलं मस्त दिसत होतं। उंबरठ्याजवळ अशी कोलम काढून घेतली होती आणि पतंगावर असा सण, आपुलकीचा सण, सुवासिनींचा असं लिहिलं होतं। आणि मला रांगोळीमध्ये जास्त वेळ घालवायचा नव्हता, त्यामुळे मी परातीत अशी साधी सोपी पण दिसायला छान रांगोळी काढली होती। उरलीची सजावटही केली होती। आणि माफ करत मैत्रिणींनो की अजून कॅमेरा घेऊन काय नेमकं टिपायचं हे लक्षात नाही येत। अशा छोट्या छोट्या क्लिप्स जोडून मी हळदी कुंकवाची पूर्वतयारी आणि त्या दिवशीची तयारी तुम्हाला दाखवलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक्स करा आणि कमेंट्स पण करा। वाणामध्ये मी असे कॉफी मग दिले होते।